की नेहमी बोलतात नेहमीच आजारी पडतात आहे का? चक्कर येणं आहे अशी मुलं धाप लागतो त्याला कारण काय असतं त्याचं शरीरातील रक्ताचं प्रमाण कमी असतं त्याच्यामुळे त्याला हे प्रकार चालू होतात. आणि असे जर तुम्ही नेहमी आजारी असेल तर तुमच्या अभ्यासावर लक्ष लागणार आहे का? मग त्यासाठी आपल्याला काय करायचंय, गावात आशा वर्कर आहे, अंगणवाडी सेविका आहे, परत शिस्टर माझ्यासाठी शिस्टर तुमच्याकडे येतात, त्यांच्याशी चर्चा करायची, लाजायचं नाही. आशा वर्कर ही तुमची कोण आहे? मैत्रीण. काय प्रत्येक गोष्ट आपण आईला आणि पप्पाला सांगतो का? मुली आईशी बोलतात का? एवढं बारीक सारीक नाही बोलत. तुम्ही मुलं वडिलांशी बोलता का? नाही. मग आपल्याकडे कोण नेमले? 2 पीअर एज्युकेटेड नेमले. तुमच्याच वयाचे 2 मुलं, मुलींसाठी मुलगी, मुलांसाठी मुलगा. मग ते काय करते? तुमचे मित्र. इथल्या गावात कोण आहे? ते आलेत ना 2 पीअर एज्युकेटर. कोण आहेत याच्यामध्ये? कोण आहे? ही दोघं. त्यांना माहिती का पीअर एज्युकेटर म्हणजे काय? तुम्हाला माहिती का यांनी कशासाठी नेमणूक केली तुमची? माहिती का? हे असं नाही उभं नाही. मला सांग, तुला हिने कशासाठी नेमले? त्याला जर काय माहित नाही तर तो लोकांना काय आरोग्य शिक्षण देणार? उद्या एखादे अधिकारी आले तुम्हाला विचारलं तुमच्या गावातले कोण आहे? एज्युकेटरला माहित पाहिजे ते काय करतात. पीआरसी आले ह्या गावातले कोण आहे? हे कुठल्या गावातले? मानिवलीचे. ठीक आहे, मानिवली. त्यांना माहिती आहे का तुम्हाला काय काम करायचे? त्यांना बंधन आहे का? काय त्यांना मग किट येतात ना? किट येतात ना? त्यांना मानधन नाहीये, त्यांना ती पुस्तकं आलेत. असं म्हणजे काय काय देणार शासन? पैसे आता पहिल्यांदाच केलं ना. किती दिवस झाले त्यांना सांगून? ट्रेनिंग पण नाही झाली ना. किती दिवस झाले त्यांना सांगून? दिवस किती झाले त्यांना सांगून? ह्याच वर्षात. बाळांनो, तुम्हाला तुमचं वय किती? त्याचं